सर, आपण अग्निशमन विभागाचे प्रमुख आहात का? येस सर. आपलं नाव सर? मी किशोर जाधव, अग्निशमन अधिकारी बीड. काल मांजरसुंब्यावर जी घटना घडली, एक डिझेलचा टँकर पलटी होऊन जी आग लागली होती, त्याला खूप मोठं तांडव होतं ते. बरोबर. त्या संदर्भ ती घटना कधी घडली, आपल्याला काय माहिती आहे तर सुमारे 5:15ला काहीतरी घटना घडली होती. प्राथमिक आपल्याला लक्षात आलं ती गोष्टी, आणि आपल्याला कॉल चालू झाले तर 5:25ला पहिला कॉल आपल्याला अग्निशमन केंद्राला प्राप्त झाला लँडलाईनवर. तर आपल्याला माहिती भेटताच आपण जे सीओ साहेब आहेत नगर परिषदेचे, त्यांना ही सगळी माहिती देण्यात आली व त्यांना असे सांगण्यात आले की आपले गेवराईचे जे सीओ साहेब आहेत, मुख्य अधिकारी साहेब, त्यांना तात्काळ सांगून अग्निशमन वाहनाची गाडी आहे त्वरित पाचारण करावे अशी आपण विनंती केली सीओ साहेबांनी गेवराईच्या वाल्यांना. तर गेवराईवाल्यांनी तात्काळ गाडी पाठवण्यात आली त्यांच्याकडून, आणि आपण त्या गाडीमध्ये इकडून आउट झाल्यानंतर आपण बरोबर 5:30च्या आसपास आपण आउट झालो. किती मिनिटात तुम्ही गेवराईहून गाडी मागून मांजरसुंब्यावर किती मिनिटात पोहोच केली? तर आपण 40 मिनिटांमध्ये आपण पोच केली घटनास्थळी. डिस्टन्स पण आहे सर, 20 किलोमीटरच्या आसपास काही आहे अंदाजे. हो, तिथे जायला तर अर्धा तास लागतो तरी बरोबर. आणि दुसरी गोष्ट, किती गाड्या घेऊन घेतात? सर, एक गेवराईची गाडी मागणी केली होती आपण, गेवराईची आली, आणि एक केकची गाडी आली. केकची दोन गाडी घेऊन गेलतो. आणि ते आगीचं रोद्र पाहता, कारण त्याच्यामध्ये डिझेल असल्यामुळे ते स्प्रेड होत होतं फायर, तर त्याला कंट्रोल एक गाडीमध्ये होणं पॉसिबल नव्हतं. तर एक गाडी आपण ऑलरेडी फायर फायटिंग केली होती, आणि एक केकची गाडी आपण मागवली होती त्याच्यामध्येच, आणि त्याच्यानी आपण संपूर्णपणे कुलिंग करून ती आग पूर्णपणे विझवली. केकची गाडी आल्यानंतर केकची आली म्हणजे दोन्ही गाड्यांनी मग त्याच्या पुढे तिथं काय पंचनामा वगैरे चौकशी केली का तुम्ही? लोकांची जे सामान्य नागरिक असते त्यांच्यासोबत पंचनामा करून काय चर्चा केली का? कशी झाली घटना, काय झाली? सर, प्राथमिक असं लक्षात आलं आपल्याला की एका टँकरने ते डिझेल टँकला पाठवून टक्कर मारली होती असं आपल्या लक्षात आलं ते, आणि त्याच्यामुळे ती गाडी पलटी खाल्ली. पलटी खाल्ल्यानंतर ते स्पार्क भेटला असेल, कारण डिझेल फ्लेमेबल कमी असतं, त्याचा फ्लॅश पॉईंट कमी असतं, तर ते लगेच पेट घेते. ते पेट घेतल्यानंतर ते डिझेल पांगलं, ते पांगल्यामुळे ते सगळं स्प्रेड झालं फायर. ते बरं, ठीक आहे. अजून तिथं जे वृक्ष वगैरे होते त्याचा किती नुकसान झालं? तर बहुतेक तिकडचा जे आजूबाजूचं जे रोडच्या पलीकडचा एरिया होता, 200 मीटरच्या आसपास आग लागली होती.